नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशन विश्व युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन केलेलं होतं आणि अनेक विद्यार्थी मित्रांनी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली आहे. तसेच कार्यरत शिक्षकांनी देखील ही मोठ्या प्रमाणावर शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली आहे. आता या परीक्षेचा जो निकाल आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून लागलेला नव्हता. त्याच्या मागे काय कारण आहेत, तसेच हा निकाल कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा होणार आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशी शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व अपडेट तर मिळत जातील, पण तुम्हाला त्यामध्ये तयारी करण्यासाठी देखील विशिष्ट प्रकारचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत असते. त्यामुळे या चॅनलवरील सर्व व्हिडिओज तुमच्या महत्त्वाचेच असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजची महत्त्वपूर्ण अपडेट. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी झाली होती आणि आता या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार आहे, तर तो येणाऱ्या 17 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे येणाऱ्या काही 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या महा-टी-ई-टीच्या जी काही वेबसाईट आहे त्यामध्ये लॉग इन वर पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही अतिशय आनंदाची अशी बातमी त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्या शिक्षकांसाठी आहे ज्यांनी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली आहे. तुम्ही तुमचा निकाल पाहू शकणार आहात. आता एवढा वेळ का लागला, याचं कारण असं की याची उत्तर पत्रिकेची पडताळणी सुरू होती. आता पडताळणी का बरं सुरू होती, कारण नुकतीच मागे एक अंतरिम उत्तर सूची जाहीर झाली होती आणि त्या अंतरिम उत्तर सूचीवर अनेक अभियोग्यताधारकांनी तसेच अनेक शिक्षक मित्रांनी किंवा अनेक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. आता या आक्षेपांची संख्या जवळजवळ 5000 पेक्षा जास्त होत्या. 5000 पेक्षा जास्त हरकती त्यावेळेला प्राप्त झालेल्या होत्या. त्या हरकतीची जी काही पडताळणी होती ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि 1-2 दिवसामध्येच तुम्हाला तुमचा जो काही निकाल आहे तो पाहायला मिळू शकते. अशी एक महत्त्वपूर्ण न्यूज ही आजच आपल्याला आपल्या सकाळ न्यूज पेपरला आल्याची दिसून येत आहे आणि या न्यूजच्या आधारेच आपण ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बघा, यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे मित्रांनो, की राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी सुरू आहे. जून अखेर एक नवीन परीक्षा देखील आयोजित केली जाणार आहे. आता थंबनेल तुम्ही बघितलं असेल की शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा होणार आहे का, तर ही परीक्षा पुन्हा होणार आहे, यामध्ये निश्चिंतही कुठली शंका नाही आहे. याचं कारण असं की मागेच महाराष्ट्र सरकारने असं अनाऊन्स केलं होतं की ही जी परीक्षा असेल शिक्षक पात्रता परीक्षा ही वर्षातून 2दा होणार आहे. तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही देखील वर्षातून 2 वेळा आयोजित केली जाते. म्हणजे एकूण 4 वेळा ह्या शिक्षक पात्रता परीक्षा काय होतात, आयोजित होत असतात. त्यामध्ये सर्व शिक्षकांना देखील काय आहे की जे आता सर्वोच्च न्यायालयाचा मध्येच निर्णय आलेला होता. बघा तुम्ही, महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या निर्णयाने काय झालेली होती, खळबळ उडाली होती की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि टी-ई-टी ही बंधनकारकच करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरातील नव्हे तर देशभरातील सर्व शिक्षकांकडून याला विरोध देखील झाला, परंतु यामध्ये कुठलाच नो चेंज आलेल्यामुळे त्यांना सर्व शिक्षक जे आहेत कार्यरत त्यांना देखील आता 2 वर्षाच्या आतमध्ये सर्व कार्यरत शिक्षक जे आहेत यांना 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे सप्टेंबर 2027 पर्यंत ही परीक्षा पास व्हायचं आहे. म्हणून ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे आणि जर पास नाही झालं तर त्यांच्यावर सेवा समाप्तीचं संकट देखील उभं राहिलेलं आहे. मग अशा परिस्थितीत मी तुम्हा सर्वांना एक ही महत्वाची गोष्ट सांगत आहे की ही परीक्षा जी आता नुकतीच 23 नोव्हेंबरला झाली होती त्याचा निकाल आता येणाऱ्या 17 जानेवारी पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण जे शिक्षक लोक कार्यरत आहेत त्यांना आता पुढे काही मे महिन्यामध्ये देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. मग मे महिन्याच्या सुट्ट्यामध्ये ते काय करू शकतात, अभ्यास करू शकतात आणि जून मध्ये यांच्यासाठी काय होणार आहे, आता एक नवीन शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे पुढची जे काही 2 होणार होते त्यापैकी पुढची शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशा संदर्भात आपल्या जी काही थंबनेल होती त्यावर तुम्हाला ते पाहायला मिळालेलं आहे.
तर शिक्षक पात्रता परीक्षा ही तुम्ही अगदी सहजपणे पास करू शकता मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता त्या परीक्षेला कशा प्रकारे टॅकल करायचं आणि आपण कशा प्रकारे ही परीक्षा पास होऊ शकतो त्या संदर्भात तुम्हाला यामध्ये व्हिडिओ महत्वपूर्ण भेटत जातील मित्रांनो. तर तुम्हाला जर या अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बघा, ही होती ही दुसरी गोष्ट. ही पहिली न्यूज जी आपण बघितली महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालासंदर्भात, आणि दुसरी न्यूज जी आहे ती नवीन जी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती टीईटी जून अखेर काय होऊ शकते, आयोजित केली जाऊ शकते असं कोणी सांगितलेले? असे नंदकुमार बेडसे जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे अध्यक्ष आहेत यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण आता सद्यस्थितीत काय चालू आहे शिक्षक भरतीच्या परीक्षेच्या बाबतीत हे तुम्हाला देखील माहित तर झालेलंच आहे, पण शिक्षक भरती बाबतीत काय गोष्टी चालू आहेत या संदर्भात माहिती मी तुम्हाला सांगतो. बघा, राज्यातील जे काही जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत किंवा नगरपालिका आहेत, अशा या तीनही आस्थापना ज्या आहेत, सरकारी शाळा म्हणू शकतो आपण त्यांना, तर यांच्या एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये 9,000 जागा भरल्या जाणार आहे. अशी एक आनंदाची बातमी आपल्या सर्व उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली नसेल मित्रांनो, तर आता परत ही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही शिक्षक पात्रता परीक्षा क्वालिफाय होऊन ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या भरतीमध्ये स्थान राहणार आहे. कारण टीईटी पात्र नसेल तर तुम्हाला पुढची जी TAIT परीक्षा असते, टीचर्स अप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट, ही परीक्षा देता येणार नाही. ही परीक्षा दिलेल्या मित्रांनाच काय आता शिक्षक भरतीमध्ये स्थान आहे. मग आता काय आहे की 2025-26 हे जे शैक्षणिक वर्ष आहे यांची संच मान्यता अंतिम टप्प्यात आलेली आहे. म्हणजे शेवटी आता ही जी संच मान्यता आहे पूर्ण होत आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तिथले जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होणार आहेत, आणि अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन देखील कधीपर्यंत होणार आहे? मे महिन्याच्या आतमध्येच होणार आहे. आणि त्यानंतर जी काही राहिलेली रिक्त पदे असणार आहेत ती मे महिन्याच्या पर्यंत जे काही सेवानिवृत्त होणारे शिक्षक आहेत, बघा आता मे 2026 पर्यंतचे जे काही सेवानिवृत्त होणारे शिक्षक आहेत त्यांची देखील जागा यामध्ये ऑलरेडी ऍड करून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मे महिन्यापर्यंतची शिक्षक भरती यामध्ये भरली जाणार आहे. मग आता या भरतीमध्ये जे काही टीईटी उत्तीर्ण असलेले उमेदवार आहेत यांना देखील सहभागी होता येईल अशी एक माहिती किंवा बातमी विविध माध्यमातून दाखवली जात आहे. मागे देखील साम टीव्हीवर एक न्यूज आलेली होती, तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की आता ज्यांनी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिलेली आहे, ज्यांचा निकाल तो पाहायचा आहे, या उमेदवारांना देखील या शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळणार आहे असं सकाळ न्यूज पेपरच्या जे काही कात्रण आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामच्या चॅनलमध्ये याची जी न्यूज आहे तुम्हाला ती पाहायला मिळू शकते. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, त्यामध्ये तुम्ही ही माहिती पाहू शकता. बघा मित्रांनो, मग जर तुम्ही टीईटी परीक्षा पास केलेली आहे तर याचा अर्थ तुम्हाला ही जी चालू भरती आहे याच्यामध्ये देखील स्थान मिळू शकते. मग ही देखील एक तुमच्यासाठी महत्वाची गुड न्यूज होती जी यामध्ये आपण सांगणार होतो. तर बघा, यामुळे काय की सध्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया मध्ये इन्व्हॉल्व असलेले जे विद्यार्थी आहेत यांच्यावर मात्र काय होऊ शकते, थोडा ताण वाढू शकतो. याचं कारण स्पर्धा वाढत असल्याचं या ठिकाणी दिसून येऊ शकतं. पण तरी देखील निराश होण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो, कारण ह्यामध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते बाद देखील झाल्याचं दिसून येते. त्या संदर्भात आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भात देखील माहिती जाणून घेत होतो. बघा, आता यामध्ये काय झालेलं आहे की जे टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत यामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान काय झालेले, परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेली जी उत्तर सूची होती त्याच्यावर 5,000 पेक्षा जास्त हरकती नोंदवल्या गेल्या. मग आता त्या हरकतीचा निपटारा करत करत काय झालेल्या परीक्षा परिषदेने हा शेवटचा टप्पा गाठलेला आहे. आणि याचबरोबरच काय की टीईटीचे जे बनावट प्रमाणपत्र आहेत ते गुण वाढवून देण्याचे जे प्रकार यापूर्वी झाले होते, आता नियुक्ती संस्थेने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पडताळणी परीक्षा परिषदेकडून केली जात आहे. 2-3 दिवसात ही पडताळणी काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये किंवा 7 ते 8 दिवसांमध्ये हा जो निकाल आहे म्हणजे 17 जानेवारी पूर्वीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्वपूर्ण अपडेट होती
आशा आहे तुम्हाला ही माहिती समजली असेल. जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अशा सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.